करून आम्हाला त्यामध्ये वर्गीकरण करून जर तुम्ही नुकसान करणार असाल आमच्या समाजाचं 59 जातीचं, तर आम्ही कदापि तुम्हाला शक्य होऊ देणार नाही. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात RPI आठवले गट आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपवर्गीकरणामुळे संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला धक्का बसत असून अनुसूचित जाती समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करून उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. RPI आठवले गट पदाधिकाऱ्यांनी सरकारने समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय बदलावा, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला. आधारावरती निर्माण करणार आहे ते उपवर्गीकरण तुम्ही कोणाला देणार आहे आणि किती टक्के देणार आहे याचा सुद्धा खुलासा अजून आम्हाला केला गेला नाही. त्यामुळे आम्ही या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मोडून काढण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकजुटी जर कोण मोडून काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये सुद्धा त्याला फिरू देणार नाही. आम्ही ही भूमिका याच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य 80 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना जे आरक्षण आहे ते आरक्षण संपुष्ट आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकारी ज्या संस्था होत्या त्या संस्था देखील या ठिकाणी मोडीत काढून या ठिकाणी आरक्षणाला धक्का लावण्याचं काम यापूर्वी काँग्रेसच्या सरकारनं किंवा आताच्या भारतीय जनता पक्षाचं सरकारनं केलेलं आहे. आणि मग आम्ही आरक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी दोन समाजामध्ये अनुसूचित जातीच्या समूहामध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढून या ठिकाणी समाजाचं फार मोठं आपण नुकसान करणार आहोत. आमचे नेते माननीय नामदार रामदास जटवे साहेबांनी सांगितलं, आरक्षणाच्या उपवर्गीकरण करत असताना या ठिकाणची असणारी जातीय जनगणना झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी उपवर्गीकरण करू नये. ज्या पद्धतीची जातीची लोकसंख्या असेल त्या प्रमाणात त्यांना आरक्षण देण्याचा विरोध असणार नाही. परंतु जातीय जनगणना न करता या सरकारनं जो घाट घडलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज सांगलीमध्ये आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करून आम्ही सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहोत. हे उपकरण तुम्ही अजिबात करू नका. आपल्यामध्ये असणारा जो महार समाज, आताचा बौद्ध समाज आहे, मातक समाज आहे, ढोर समाज आहे, होणार समाज आहे आणि ह्या समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम तुम्ही बंद करा असं या ठिकाणी आम्हाला म्हणणं आहे. कारण ह्या समाजामध्ये कुठले काय ठराविक लोक काय ते ह्या जे असणारे ते 10% लोक जे बुद्धिभ्रष्ट आहेत, जातीभ्रष्ट आहेत, अशा लोकांचा ऐकून जर या ठिकाणचं राज्य शासन आपण जर त्यांचं ऐकून जर काय करत असाल आणि सगळ्या 59 जातीला जर त्याचा परिणाम होत असेल तर तुम्ही वेळीच हा तुमचा वेळीच ह्यांचा डाव ओळखून तुम्ही थांबवावं. आणि कारण या ठिकाणी ह्या सर्व 59 जाती अतिशय गुन्हा संविधान ज्या वेळेला 1950ला लागू झालं तेव्हापासून ते आजपर्यंत ही 59 जाती गुन्हा गोविंदन राहतात, चांगल्या पद्धतीने करतात. आजच काही विशिष्ट लोक या ठिकाणी जमलेत, काही लोकांनी वेळा उचललेला, काही लोकांनी ठेका घेतलेला आहे की हा दोन समाज एक फोडायचं. कारण महार समाज आणि मातक समाज हा दोन समाजाला टार्गेट करण्याचं काम या राज्याच्या आणि राज्य शासनाला आणि केंद्र सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी देवाभाऊला या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री हे देवाभाऊ आहेत, त्या देवाभाऊ आपल्याला विनंती करतो की या समाजाचं वाटोळ तुम्ही करू नका. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये महार आणि मांग जातीमध्ये जे काही भांडणं लावलेले, महार आणि मांग जाती एकमेकाला सख्या भावाप्रमाणे प्रेम करत होती, त्याच जातीची लोक आज एकमेकाला घाणघाण शिव्या सोशल मीडिया असेल या माध्यमातून देत आहेत. आमचा जातीमध्ये भांडण लावणाऱ्या ह्या कटाचा विरोध आहे. केंद्र शासन असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करता म्हणून सांगितलंय, पण आंध्र प्रदेशला आणि महाराष्ट्राचं जर सोशल
आपण स्टेटस बघितला तर तो पूर्ण वेगळा आहे. महार समाज इथं फार मोठ्या प्रमाणात आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरणाचे फायदे तोटे तुम्ही महार समाज असेल, मातंग समाज, 59 जातीच्या प्रतिनिधींना समोर बोलवा, त्या लोकांना विश्वासात घ्या आणि मग तुम्ही काही जो कट रचलेला आहे त्या पद्धतीनं कार्य करा. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून कलेक्टर ऑफिसवर आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे. या राज्यामध्ये जी जातीमध्ये भांडणं लावण्याचं जे काम सुरू आहे त्याला कुठं तर आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहे. जी उपवर्गीकरणासाठी जे मातंग समाज, महार समाज, सांबार समाज, ढोर समाज ह्या जाती एकत्र आम्ही एका जीवानं राहत होतो आणि या सरकारनं जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जर थांबलं तर आम्ही एवढंच सांगतो सरकारला की 2029ला याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागणार ही नक्कीच आहे.